नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये आपण एका खूपच रंजक भाषिक प्रवासाला निघणार आहोत. आपला उद्देश अतिशय स्पष्ट आहे. कन्नड आणि मराठी या दोन समृद्ध भाषांमधला एक सुंदर सेतू बांधणे. केवळ काही मूलभूत शब्दांचा आधार घेऊन भाषेची ही दरी कशी पार करता येते हे पाहणं खरंच खूप मजेशीर ठरणार आहे. आता हे सगळं साध्य करण्यासाठी आपण फक्त 100 शब्दांवर लक्ष केंद्रित करणार आहोत. हो, अगदी 100च. केवळ 100 काळजीपूर्वक निवडलेले शब्द प्रादेशिक संवादासाठी किती प्रभावी साधन बनू शकतात हे यातून आपल्याला लक्षात येईल. प्रभावी संवादासाठी भाषेच्या अथांग सागरात बुडून जाण्याची गरज नसते, तर काही अचूक मोती निवडणं पुरेसं असतं. चला तर मग सुरुवात करूया अशा एका शब्दाने जो आपल्या सर्वांना अगदी सहज जोडतो, तो म्हणजे नमस्कार. कन्नडमध्ये नमस्कारा आणि मराठीत नमस्कार हा एकच शब्द पाहता क्षणीच दोन्ही भाषांमधला समान धागा आणि आपली सांस्कृतिक जवळीक किती घट्ट आहे याची प्रचिती येते. हाच आपला सुरुवातीचा बिंदू असणार आहे. आजचा हा आपला प्रवास 5 टप्प्यात होणार आहे. पहिलं म्हणजे कुटुंब आणि मानवी संबंध, दुसरं निसर्ग आणि पर्यावरण, तिसरं दैनंदिन जीवन आणि समाज, चौथं काळ, अवकाश व विरुद्धार्थी शब्द, आणि शेवटी अमूर्त संकल्पना आणि आधुनिकता. तर वळूया आपल्या पहिल्या विभागाकडे, एक कुटुंब आणि मानवी संबंध. बरं, आपण पाहू शकतो की माणसाची अगदी जवळची नाती दोन्ही भाषांमध्ये किती सारख्या शब्दांनी जोडलेली आहेत. आईसाठी कन्नडमध्ये अम्मा आणि वडिलांसाठी अप्पा म्हणतात. मोठ्या भावाला अण्णा तर मोठ्या बहिणीला अक्का म्हटलं जातं. हे मूलभूत शब्द केवळ नातीच नाही, तर आपल्या मानवी कनेक्शनचा मूळ गाभा तयार करतात. आणि अर्थातच मित्रासाठी असलेला स्नेहिता हा शब्द तर अगदी ओळखीचा वाटतो ना. आता कुटुंबाकडून थोडं आपल्या स्वतःकडे म्हणजे आपल्या शरीराकडे वळूया. कन्नडमध्ये डोळ्यांना कण्णू, कानाला किवी, हाताला कै आणि हृदयाला हृदय म्हणतात. मानवी शरीरशास्त्र कसं समान शब्दांतून जोडलं जातं आणि रक्तासारख्या शब्दाची ओळख दोन्हीकडे कशी कायम राहते हे यातून अगदी स्पष्टपणे दिसून येतं. पण आता इथे एक मस्त प्रश्न उभा राहतो. आपल्या घराच्या आणि शरीराच्या बाहेर जे अवाढव्य भौतिक जग आहे, त्या विस्तीर्ण पर्यावरणाचं वर्णन या दोन्ही भाषा कशाप्रकारे करत असतील? हेच पाहण्यासाठी आपला दुसरा विभाग आहे, 2 निसर्ग आणि पर्यावरण. निसर्गाशी जोडलेले हे शब्द बघा, यातला साधेपणा खरंच कमाल आहे. झाडाला मरा आणि फुलाला हुवू म्हटलं जातं. पण सर्वात भारी गोष्ट म्हणजे सूर्य, चंद्र, नदी आणि भूमी हे शब्द दोन्ही भाषांमध्ये अगदी जसेच्या तसे आहेत. निसर्ग आपल्याला केवळ जगण्याचा आधारच देत नाही, तर आपल्या भाषांनाही एकाच धाग्यात कसं गुंफतो हे इथे सिद्ध होतं. आता इथं ना एक खूप रंजक गोष्ट आहे, ती म्हणजे रोजच्या जीवनातले प्राणी. गाईला हसू, कुत्र्याला नाई, मांजरीला बेक्कू आणि पक्षाला हक्की असे कन्नड शब्द आहेत. यातून ग्रामीण जीवनाचा आणि प्राण्यांसोबतच्या आपल्या सहवासाचा एक सुंदर आलेख दिसून येतो. आता जाऊयात तिसऱ्या विभागाकडे, 3 दैनंदिन जीवन आणि समाज. आपल्याला जगण्यासाठी ज्या अगदी बेसिक गोष्टी लागतात त्या इथं बघूया. घर म्हणजे मने, पाणी म्हणजे नीरू आणि जेवण म्हणजे उटा. या व्यतिरिक्त कपडे म्हणजे बट्टे आणि चप्पल म्हणजे चप्पली. मानवी अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक गोष्टींचं भाषांतर किती थेट आणि सहजतेने करता येतं हे यावरून समजतं. आणि हे किती छान प्रकारे दाखवून देतं की संस्कृतीचा आणि शिक्षणाचा पाया कसा समान आहे. पुस्तक, शाळा, गुरु आणि विद्यार्थी हे शब्द बघा, हे शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करतात. तसंच गाणे, ज्याला हाडू म्हणतात, नृत्य आणि खेळ, ज्याला आटा म्हणतात, हे शब्द सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनातला आनंद व्यक्त करतात, जे दोन्ही भाषांमध्ये अगदी सहजतेने सामायिक केले जातात. आपण जेव्हा समाजाच्या मोठ्या रचनेकडे बघतो तेव्हा काम म्हणजे केल्सा, पैसा म्हणजे हाणा, बाजार म्हणजे मारुकट्टे आणि शेतकरी म्हणजे रैता हे शब्द समोर येतात. गावापासून म्हणजे उरूपासून ते राज्यापर्यंत आणि देशापर्यंतचा हा प्रवास भाषेच्या माध्यमातून सामाजिक रचनेची व्यापकता अगदी अचूकपणे मांडतो. आता आपला चौथा विभाग, 4 काळ, अवकाश आणि विरुद्धार्थी शब्द. चला पुढे जाऊया. आता काळाचा हा प्रवास किती सोप्या पद्धतीने उलगडतो ते बघा. काल म्हणजे निन्ने, आज म्हणजे इंदू आणि उद्याला नाळे म्हटलं जातं. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या संकल्पना कन्नड आणि मराठीमध्ये किती सहजतेने एकाच पातळीवर येतात हे यावरून स्पष्ट होतं. याशिवाय दिवसाचे जे प्रहर असतात तेही खूप महत्त्वाचे आहेत. वेळ म्हणजे समया, दिवस म्हणजे दिना आणि रात्र म्हणजे रात्री. सकाळला बेळग्गे,
दुपारला मध्यान्ह आणि संध्याकाळला संजे म्हणतात. हे शब्द केवळ वेळ सांगत नाहीत, तर आपल्या जगण्याचा एक नैसर्गिक ताल आणि लय आपल्यासमोर मांडतात. आता हे विरुद्धार्थी शब्द बघा. मोठा आणि लहान म्हणजे दोड्डा चिक्का, चांगला आणि वाईट म्हणजे ओल्लया केट्टा, आणि सत्य आणि खोटे म्हणजे सत्य सुल्लू. हे विरोधाभास भाषेची गतिशीलता दाखवून देतात. कोणत्याही संवादात अचूकता आणण्यासाठी हे शब्द अत्यंत कळीची भूमिका बजावतात. आणि आता आपला शेवटचा 5वा विभाग, 5 अमूर्त संकल्पना आणि आधुनिकता. तर इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भाषा वेगळ्या असल्या तरी मानवी भावनांचा गाभा सगळीकडे सारखाच असतो. प्रेम म्हणजे प्रीती, आनंद म्हणजे संतोषा, दुःख म्हणजे दुःखा, भीती म्हणजे भया आणि आशा म्हणजे आशे. हे शब्द दोन्ही भाषांमध्ये विलक्षण साम्य दर्शवतात, ज्यामुळे संवादातील भावनिक अडसर दूर होतो. आता आधुनिक समाजाचा विचार केला तर डॉक्टरसाठी वैद्य, औषधांसाठी औषधी, सरकारसाठी सरकार आणि न्यायालयासाठी न्यायालय हे शब्द बघा. आधुनिक जगात आपण या व्यवस्थांशिवाय राहूच शकत नाही, आणि सुदैवाने त्यासाठीचे शब्द दोन्ही भाषांत अगदी सारखेच आहेत. तंत्रज्ञानाने तर भाषिक सीमा जणू पुसूनच टाकल्या आहेत. पोलीस, मोबाईल, कॉम्प्युटर आणि दूरदर्शन हे शब्द आता दोन्ही भाषात इतके रुळलेत की ते परके वाटतच नाहीत. तंत्रज्ञानाने भाषेच्या मर्यादा ओलांडून एक जागतिक शब्दसंग्रह कसा तयार केला आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपण आपला हा सगळा प्रवास आता एका अत्यंत सुंदर आणि महत्त्वाच्या शब्दापाशी आणून थांबवतोय. तो म्हणजे भाषे किंवा भाषा. मानवी संवादाचं हे एक असं साधन आहे जे केवळ विचार व्यक्त करत नाही, तर भौगोलिक दरी सांधून दोन वेगवेगळ्या जगांना एकत्र आणण्याचं महान कार्य करतं. आणि म्हणूनच जाता जाता एका गोष्टीवर नक्की विचार करा. जर फक्त 100 शब्द दोन भिन्न संस्कृतींमध्ये असा भक्कम सेतू बांधू शकत असतील, तर एखादी भाषा पूर्णपणे शिकून घेतल्यावर ज्ञानाची आणि माणसांना जोडण्याची कोणती नवीन क्षितिजे खुली होऊ शकतील. याच विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथे थांबूया. नवीन गोष्टी शिकत रहा आणि संवादाचे सेतू असेच बांधत रहा.